माजिवडा परिसरातील रहिवासी संतोष पाथरे यांचा मालकीचा असलेला गाळा अखेरीस त्यांच्या ताब्यामध्ये पुन्हा मिळालेला आहे। याच पार्श्वभूमीवरती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या गाळ्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे। काही दिवसांपूर्वी स्थानिक रहिवासी असलेले रवींद्र धुनगव यांनी हा गाळा हडप करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शासकीय पद्धतीने पाठपुरावा केल्यानंतर अखेरीस हा गाळा संतोष पाथरे यांना पुन्हा सुपूर्द करण्यात आलेला आहे। गाळा क्रमांक 444 हा पुन्हा पाथरे कुटुंबियांच्या ताब्यात मिळाल्यानंतर या गाळ्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। या उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे भाचे अशोक हर्ष भंतेजी तसेच आरपीआयचे निखिल कांबळे यांसह असंख्य कार्यकर्त्यांची येथे उपस्थिती लाभली। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून या ठिकाणी या गाळ्याचा शुभारंभ करण्यात आला आहे। तसेच विधिवत पूजा अर्चा देखील भंतेजींच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली आहे। अनेक मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित राहून संतोष पाथरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत। स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांची देखील या ठिकाणी उपस्थिती लाभली। पाथरे कुटुंबियांच्या वतीने त्यांचं देखील स्वागत करून आभार देखील मानण्यात आलेले आहेत। ठाणे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त काळे मॅडम, कापूरवाडी पोलीस स्टेशन टीम यांच्या सहकार्याने हा गाळा आपल्याला पुन्हा ताब्यात मिळाल्याने त्यांचं देखील पाथरे कुटुंबियांच्या वतीने आभार मानण्यात आले। यावेळी कुटुंबातील सदस्य त्याचबरोबर अश्विनी मोरे तसेच आप्तेष्ट मंडळी, मित्रमंडळी यांनी या ठिकाणी उपस्थित राहून संतोष पाथरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। संतोष पाथरे यांनी मला पाचारण करून या ठिकाणी त्यांच्या गाळ्याचा या ठिकाणी रेबीन कापून या ठिकाणी त्यांनी पूजा ठेवली, आमंत्रित केलं। या ठिकाणी बुद्धपतीनं बुद्धाची आज पूजा करून त्यांनी गोडतोड सगळ्यांचं केलेलं आहे। आणि या गाळ्याकरताना आज दिनांक 5/4/2026 मध्ये थाटामाटाने या ठिकाणी पूजा चांगल्या पद्धतीने केली। पाथरे परिवार यांना या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देऊन समाप्ती केली आणि या ठिकाणी आज सर्वजण जमला। सगळ्यांचं मी आभार मानतो। जय भीम, जय भारत, जय हिंद। मी संतोष पाथरे ह्या गाळ्याचं जवळजवळ 2.5 महिने झाले का रवींद्र सीताराम धुनगव आणि माझ्यामध्ये या गाळ्याचा वाद चालू होता। तर रवींद्र सीताराम धुनगव बोलायचा का माझा गाळा आहे आणि मी बोलायचो माझा गाळा आहे, कारण मला माहिती आहे मी 2008 पासून टॅक्स भरतोय, माझा गाळा आहे। पण तो खोटे कागदपत्र दाखवून त्याचा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता, पण हे सिद्ध न होता ठाणे महानगरपालिकेने आणि कापूरवाडी पोलीस स्टेशन यांनी जे आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, येऊन तिथं पाहणी केली, संतोष पाथरेचे पेपर पडताळणी करून स्वतः घेऊन आले, कारण हा संतोष पाथरेचा गाळा आहे हे पोलीस स्टेशनसमोर सिद्ध केलं आणि त्यामुळे हा गाळा माझ्या ताब्यात मिळालेला आहे। मी कापूरवाडी पोलीस स्टेशन आणि ठाणे महानगरपालिका यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो की बाबा त्यांनी मला गाळा मिळवून दिल्याबद्दल। कसं वाटतं एकंदर अडकलेली वास्तू पुन्हा तुमच्या ताब्यात मिळाली आहे? बराचसा संघर्ष करावा लागला आहे। वस्तू अडकली म्हणजे काय, ऑलरेडी मी माझ्या ताब्यातच होती, पण तो इलेक्शनच्या पिरियडमध्ये काय केलं, ताळं तोडून त्यांनी त्याचा गाळा आहे म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता। पण हे आम्ही त्यांना हाणून पाडलेलं आहे का असं होऊच दिलं नाही, कारण आम्हाला माहिती आहे, कारण टॅक्स आम्ही 2008 पासून भरतोय, तर त्याच्यामुळे होऊच शकत नाही त्याचा, पण तो बळजबरी करत होता, ते झालं नाही। आनंद तर भरपूरच झालेला आहे, कारण 14 जानेवारीपासून संतोष पाथरे माझे बंधू आणि मी आणि आमचा पूर्ण परिवार खूप सारा संघर्ष आम्हाला करावा लागला। जी वास्तू आमची असताना देखील आम्ही खूप प्रयत्न केले त्याच्यासाठी। समोरची व्यक्ती जी आहे रवींद्र धुनगव यांनी मानसिक त्रास आम्हाला भरपूर दिलेला आहे आणि वाटेल ते आमच्यावरती आरोप लावत गेलेत। एक सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर लोकांकडे बसून बोलून सगळीकडे आमच्याबद्दल चर्चा केलेली आहे आणि मी काही दिवसापूर्वी पण तुमच्याकडे बातमी पाठवली होती की ह्यांनी आम्हाला प्रूफ करून द्यायचं होतं की आम्ही कोणत्या पोलीस अधिकारीला 1 लाख रुपये दिले। ह्याचा अजूनपर्यंत निकाल लागलेलाच नाही आहे आणि हा त्यांनी मला प्रूफ करून द्यायचा आणि त्याच्या म्हणण्यानुसार आम्ही महापालिका पण इकडे आलेली आहे, पोलीस कर्मचारी पण आलेत आणि त्यांच्यासमोर आमचं सिद्ध झालेलं आहे की 444 क्रमांक हा संतोष पाथरेंचा बिगर निवासी गाळा आहे। तरी देखील वारंवार त्यांचं काही नाही छोटी मोठी कारवाई चालू असते, पण आता आम्ही कुठे हार मानणार नाही किंवा काहीच नाही, कारण जे आम्हाला आमच्या माध्यमातून मिळायचं होतं ते मिळालं। त्याकरता मी पोलीस कर्मचारी, त्याचबरोबर महापालिका आणि आमचे नगरसेवक संजय दादा भोईर ह्या तिघांचे मी मनपूर्वक आभार मानते। त्यांनी वाटेल तिकडे आम्हाला खूप प्रतिसाद दिला आणि आमचा गाळा मिळवण्यासाठी आम्हाला प्रयत्न केले आम्ही आणि मिळवला तो। आणि आठवले साहेबांचे भाचे अशोक हर्ष ते देखील आम्हाला या कार्यक्रमामध्ये आले, सहभाग दिला
आणि आम्हाला प्रतिसाद देत होते, मार्गदर्शन करत होते, तर त्यांचा देखील मी आभार व्यक्त करते.